आज या रक्षाबंधनाच्या कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेले सर्व मंडलाध्यक्ष, पदाधिकारी आणि समोर उपस्थित असलेल्या माझ्या सर्व लाडक्या बहिणींनो आणि त्यांच्यापेक्षा किंचितच कमी लाडक्या भावांनो, खरं म्हणजे आजच्या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून मी या ठिकाणी आलेलो नाही, तर लाडक्या बहिणींचा देवाभाऊ म्हणून या ठिकाणी आलो। ज्याच्या मागे एवढ्या बहिणींचं साकडं, त्याचं कोण काय करू शकेल वाकडं? त्यामुळे अनेकांनी अनेक मनसुबे रचले, षडयंत्र केली, दूषणं दिली, शिव्याशाप दिले, त्रास दिला, पण लाडक्या बहिणी पाठीशी होत्या, त्यामुळे आमचं काही वाकडं झालं नाही। आम्ही पुन्हा तुमच्या सगळ्यांच्या प्रेमाने, आशीर्वादाने त्या ठिकाणी सत्तेवर आलो। आणि आज मला अतिशय आनंद आहे की आपण सगळे रक्षाबंधनाचा हा कार्यक्रम या ठिकाणी साजरा करतो। आशिषजींनी सांगितलं की आपल्या हिंदू परंपरेत रक्षाबंधनाचं महत्त्व हे एक वेगळं महत्त्व आहे। हा जो रक्षासूत्राचा, राखीचा धागा आहे, हा प्रेमाचा धागा आहे। बहीण आपलं संपूर्ण प्रेम या धाग्यातनं भावाला देते आणि भाऊही संकल्प करतो की मी आजन्म माझ्या बहिणीची रक्षा करेन। खरं म्हणजे आज तर भावांनी हा संकल्प करण्याची आवश्यकता आहे की माझ्या बहिणींना मी इतका सक्षम बनवेल की ती स्वतःचं आणि कुटुंबाचं रक्षण करू शकेल। हा संकल्प आता या ठिकाणी आपल्याला घ्यायचा आहे। मोदीजींच्याच मार्गावर चालत आपल्याला माहिती आहे, महाराष्ट्रामध्ये देखील आपण अनेक योजना मागच्या काळामध्ये केल्या आणि मग त्याच्यामधली एक महत्त्वाची योजना आपली लाडकी बहीण योजना, की ज्या योजनेच्या अंतर्गत आमच्या बहिणींना 1500 रुपये महिन्याला देणं आपण सुरू केलं। अनेक लोकांना वाटायचं निवडणुकीपुरतं हे भाऊ पैसे देणार आहेत आणि निवडणूक झाली की सावत्र भावासारखे पैसे बंद करणार आहेत। पण हे सगळं जे विरोधकांनी या ठिकाणी एक वावटळ तयार केलं होतं ते बाजूला झालं आणि आपण निवडणुकीनंतरही ही योजना सुरू ठेवली। पुढचे 5ही वर्ष योजना राहणार आहे आणि एवढंच नाही तर योग्य वेळी या योजनेच्या निधीमध्ये वाढ देखील आम्ही करणार आहोत, हेही मी या निमित्ताने सांगू इच्छितो। अर्थात काही लोकांनी थोडा याचा दुरुपयोगही केला। काही इतके हुशार भाऊ निघाले की ज्या भावांनी बहिणीच्या नावानेच अर्ज करून टाकले आणि पैसे घेणं चालू केलं। काही तर इतके हुशार निघाले की ज्यांनी त्या ठिकाणी हा लाभ मिळाला पाहिजे पण फोटो लावला तर लक्षात येईल मी पुरुष आहे म्हणून मोटरसायकलचा फोटो लावला। पण असे सगळे आपण हुडकून काढले आहेत, त्यांचं आपण पैसे थांबवले आहेत आणि त्यातही अशा याच्यात एखाद्या जेन्युइन बहिणीची चूक झाली असेल तर तिचे पैसे थांबू नये म्हणून कलेक्टरांना अधिकार दिले आहेत की यातलं प्रत्येकाची पडताळणी करा। त्यातलं जर कोणी जेन्युइन निघालं तर त्याला पुन्हा त्या ठिकाणी पैसे देणं सुरू करा। कारण कुठल्याही एलिजिबल बहिणीला आपल्याला वंचित ठेवायचं नाही आहे। फक्त बहिणींच्या नावावर जे घुसखोरी करतायत त्या घुसखोरांना मात्र आपल्याला त्या योजनेतनं बाहेर काढायचं आहे। आज मला सांगताना आनंद वाटतो की देशामध्ये मोदीजींच्या नेतृत्वात बचत गटाची एक चळवळ सुरू झाली
आणि आज देशामध्ये सर्वात जास्त बचत गट जर कुठे तयार झाले असतील तर ते आपल्या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी तयार झाले. आपल्या बचत गटांकरता आपण आता नवीन योजना आणली आहे. 10 जिल्ह्यांमध्ये आपण बचत गटाचे मॉल तयार करतो. कारण आपल्याला माहिती आहे की आपल्या बचत गटांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वस्तूंचा निर्माण होतो. मग आपण त्याची प्रदर्शनी लावतो, चांगला प्रतिसाद त्याला मिळतो, लोकांना त्या वस्तू आवडतात. आता त्याचं ब्रँडिंग केलं आहे, आपण त्याचं पॅकेजिंग केलं आहे. आज कुठल्याही मोठ्या मार्केटमध्ये देखील आपल्या वस्तू ठेवायला लोक तयार असतात. पण याला एक परमनंट बाजारपेठ मिळाली पाहिजे म्हणून 10 मॉल पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही बांधायला सुरुवात करतो आणि त्यातनं आमच्या भगिनींच्या हाताला काम मिळालं पाहिजे असा आमचा प्रयत्न आहे. आपण या निमित्ताने बचत गटाला मिळणारं जे कर्ज आहे किंवा जो रिव्हॉल्विंग फंड आहे तोही वाढवला. मी एक गोष्ट तुम्हाला सांगतो, आमचा अनुभव असा आहे, महिलांना जर कर्ज दिलं 100% पैसे परत येतात. एक पैसा देखील त्या कधीच हे आपण वेगवेगळ्या योजनांमध्ये पुरुषांची माफी मागून सांगतो, जे पैसे तुम्हाला दिले 50% पैसे परत आले नाहीत. आणि महिलांच्या संदर्भात एकही डिफॉल्ट नाही, एकही नाही, नॉट अ सिंगल. 100% पैसे परत येतात आणि जास्तीचे पैसे महिला घेऊन जातात. त्यामुळे मला असं वाटतं की शेवटी आमच्या भगिनी ज्या आहेत त्या पैशाचा सदुपयोग करतात. त्यातनं 2 पैसे कमवले तर पुरुष त्या पैशाचं काय करतील याचा भरोसा नाही. पण महिला मात्र आपल्या घरामध्ये आपल्या मुलांकरता, शिक्षणाकरता, अडचणीत बचती करता त्या पैशाचा वापर करतात. आणि म्हणूनच महिलांचं सक्षमीकरण हे मला असं वाटतं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि मग यातच माननीय मोदीजींनी एक महत्त्वाची योजना आणली, लखपती दीदीची योजना. ही अतिशय महत्त्वाची योजना आहे. लखपती दीदी म्हणजे एकदा 1 लाख रुपये कमवले असं नाही आहे. वर्षाला किमान 1 लाख रुपये कमवणारी बहीण म्हणजे लखपती दीदी आहे. आणि मला सांगताना आनंद वाटतो की मागच्या वर्षी महाराष्ट्रामध्ये 25 लाख लखपती दीदी आपण तयार केल्या. यावर्षी पुन्हा 25 लाख लखपती दीदी आपण तयार करणार आहोत. आणि महाराष्ट्रातल्या माझ्या 1 कोटी बहिणी अशा असतील की ज्या लखपती दीदी असतील. हा प्रयत्न आपण सुरू केलेला आहे. आणि माझ्या काही बहिणी तर इतक्या कर्तृत्ववान आहेत की त्या पहिल्या वर्षी लखपती दीदी म्हणल्या आणि आज त्या 10 लखपती दीदी झाल्या, 10 लाख रुपये कमवत आहेत. आणि स्वतःच्या कर्तृत्वावर केवळ सरकारच्या योजनांचा लाभ घेऊन त्या ठिकाणी 10-12 लाख रुपये वर्षाला माझ्या बहिणी आज कमवता आहेत. त्यामुळे महाराष्ट्र आज मला हे सांगताना आनंद वाटतो की मोदीजींच्या लखपती दीदी कार्यक्रमातही पहिल्या नंबरवर महाराष्ट्रच आहे. आणि आम्ही निश्चितपणे 1 कोटी बहिणींना या ठिकाणी लखपती दीदी बनवणार आहोत. लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वपूर्ण ही अपडेट होती, कारण लाडक्या बहिणींसाठी आता रक्षाबंधनानिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. रक्षाबंधनाला काही दिवसच आता शिल्लक आहे, त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडक्या बहिणींसाठी ओवाळणी ही जाहीर केलेली आहे. रक्षाबंधनानिमित्त लाडक्या बहिणींच्या खात्यावरती त्यांचे जे हप्ते आहेत 2 हप्ते जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे ते एकत्रित 3,000 रक्कम वाटपाला देखील सुरुवात करण्यात आलेली आहे. काही बहिणींना मेसेज यायला देखील सुरुवात झाली होती. या बहिणींची जी तरतूद होती ती आधीच करून ठेवली होती, पण त्यांसाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता, जेणेकरून लाडक्या बहिणींपर्यंत जे विविध योजना आहे, नवनवीन योजना आहे, ते त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यात याव्या यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. आणि त्यामुळे लाडक्या बहिणींपर्यंत आता त्यांचा जो लाभ आहे तो सहजरित्या पोहोचत आहे. लाडक्या बहिणींसाठी रक्षाबंधनाची सर्वात मोठी भेट आहे. राहिला प्रश्न KYC करण्याचा, तर KYC पोर्टलसुद्धा पुन्हा एकदा सुरू करण्यात येत आहे, त्यामुळे लाडक्या बहिणींचा लाभ चांगल्या रीतीने त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे.